ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमच्यामध्ये जर पैलवान लोक यायला लागले तर दोन पोळ्या तरी आम्हाला खाऊ देतील का? ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्याच्यानेच आमचं पोट नाही। आमचं आरक्षण अर्धा आरक्षण आहे, 54% आहे, लोकसंख्येच्या 27% आरक्षण आहे। आता हे सगळे पैलवान येतील आमच्या, तुमच्या हातात काय? तुम्ही उद्ध्वस्त झालेला असाल, उद्ध्वस्त। तुमचा शैक्षणिक सुविधा सगळा दलाल देणार, तुमच्या सर्व नोकऱ्या दलाल देणार, तुमच्या राजकीय आरक्षणावर सुद्धा संपूर्ण वर्चस्व त्यांचं असतं। म्हणून हे पाहिजे तेवढं सोपं नाहीये। मी कोणीच पुढे येत नव्हते म्हणून मी पुढे आलो। मला नेतृत्व वगैरे नको आहे म्हणून मी पॅम्पलेट कोणी छापलेलं पाहिलं। मी माझ्या नावाचा उल्लेख कोणाच्या केला काय? तुमच्या हातात पॅम्पलेट। ही नेतेगिरीची लढाई नाही, ही सकल ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे। त्यांच्या जीवनाची कोणी म्हणत असेल की मला लीडर करा, कोणी म्हणत असेल मला नेता व्हायचं आहे, आणि कुणाला इगो वगैरे असेल तर तो ओबीसीच्या लोकांसाठी, ओबीसी साठी लढणारा नव्हे तर तो स्वार्थी माणूस आहे, हे आपण पहिल्यांदा ओळखलं पाहिजे। आणि जो कोणी पक्षाच्या कडे विचार करत नाही, पक्षाच्या पलीकडे जो माणूस या जिहाला विरोध करेल आणि जिहासाठी रस्त्यावर उतरेल तो खरा ओबीसीच्या हिताचं रक्षण करता आहे। बांधवांनो, ही भूमिका आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या याबद्दल कोणाचाच विरोध होतो। म्हणून EWS इकॉनॉमिकल विकास सेक्शन म्हणून वेगळा 10% काढला गेला। त्यातून महाराष्ट्रातील 8.5% 8.5% जवळपास मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळतो। परंतु त्यांना सर्वांना ओबीसी मध्ये यायचं आहे। मग आता जर 27% आरक्षणामध्ये 20% जर मराठा वाढले तर 74% होतील आणि 74% लोकांना 27% आरक्षण मिळेल। म्हणजे तुमच्या हातात काय शिल्लक राहणार? तुम्ही पुढे असणार। खरं तर नाव घ्यायला नको की राजकीय दला वेगळ्या दिशेने तुम्ही घेऊन जा। ही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जिसकी जितनी संख्या वाली उसकी उतनी, हा नारा घेऊन पुढे जायला पाहिजे होता। तो नारा राहुल गांधींनी दिला। जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली, त्याची अजून SOP झाली नाही, त्याची नियमावली तयार झाली नाही। घोषणा केली, ते करू म्हणताय, केला तर आनंद आहे। आम्ही हे जर करत असतील तर नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानू, कारण राहुल गांधींनी आभार प्रदान पद्धती करताय तर राहुल गांधींचे आभार मानू आणि नरेंद्र मोदींचे आम्ही आभार मानू। इथे पुढेही वक्तव्य देण्याचं काही कारण नाही। जो ओबीसीच्या हिताचं रक्षण करेल त्याच्या पाठीमागं उभं राहणं आपलं कर्तव्य असेल।
यामधून पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये एक सर्व मराठा समाज ओबीसीमध्ये आणि आरक्षणाची मर्यादा मात्र तेवढीच आहे आणि त्या सगळ्या समाजाकडे सर्व सुविधा 70% कारखाने मराठा समाजाचे 68% शिक्षण संस्था महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नोकरीमधील क्लास 1 मध्ये आजच्या घटनेला 42% वाटा हा मराठा समाज क्लास 1 क्लास 2 उद्या तुमचा पोरगा डॉक्टर होणार नाही इंजिनियर साठी तुमचा स्वतःचा फायदा होणार नाही तुमचा मुलगा डॉक्टर नाही होणार इंजिनियर नाही होणार तुम्हाला शैक्षणिक सवलती मिळणार नाही कारण कोटा जो आहे बड़ी तो काम करी जिसके हाथ में लागी उसकी भैंस आणि ते सर्व ते होतात तुम्ही उघड्यावर पडा उघड्यावर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही तुमची पिढी उद्ध्वस्त होणार आहे एकीकडे खाजगीकरणाच्या नावाने या नालायक सरकारने 2 लाख जागा भरायचा निर्णय घेतला ती काय आरक्षणाच्या पुस्तात आणला ज्या जागा भरल्या जातात पूर्वी जिल्हा स्तरावरची जिल्हा निवड परीक्षा होत्या त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना नोकरी मिळत होती आता हे सगळं सेंट्रलाइज झालेलं आहे महाराष्ट्राच्या स्तरावर महाराष्ट्रातील कोणीही माणूस कुठेही जाऊन अर्ज करू शकतो ग्रामसेवक असेल तलाठी असेल कुठलाही पद असेल क्लास 2 क्लास 1 क्लास 3 क्लास 4 आणि तो माणूस आपल्या मुलाच्या पॉप्युलेशन मध्ये त्यांच्या पॉप्युलेशन मध्ये आपला पोरगा टिकणार नाही सर्व नोकऱ्या वाढवल्या जातात साधा पीएसआय भेटणार नाही तुम्हाला साधा कांचर भेटणार नाही ओबीसीच्या कोट्यात इतकी भयावह आपल्याला ओबीसी आहे म्हणून सांगणारे मुख्यमंत्र्यांनी हा जिहाद काढून ओबीसीला उद्ध्वस्त करण्याचं पाप करताय आणि त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरून हा जिहाद रद्द करण्यासाठी मागणी करायची मी नंतर बोलेल पण ही तुमच्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे जो या लढाईत सामील होणार नाही तो ओबीसीचा विरोधक आहे ओबीसीचे मत पाहिजे त्यांना ओबीसीचा वापर करून घ्यायचा असतो त्यांना आणि ओबीसीच्या ज्यावेळेस अधिकाराची हक्काची लढाई असते त्यावेळेस जर तो पळ
आपल्याकडे मोठमोठे उद्योगपती नाही, आपल्याकडे मोठमोठ्या संस्था चालत नाही, आपल्याकडे इष्टावीस झालेली मंडळी नाही, आम्ही विस्थापित लोक आहोत. आम्हाला जर पाणी करून यायचं असेल तरी अनेकांची ती कुवत नाही, याची जाणीव मला या पद्धतीने होणार. पण आता ही अस्तित्वाची लढाई, या लढाईमध्ये जर आपण या संघर्षामध्ये आपण उतरलो नाही तर आपण कधीच आपल्या हक्काचं संरक्षण करू शकणार नाही. म्हणून रस्त्यावर उतरण्याची संधी हे वाचवण्यासाठी तुम्हाला या निमित्तानं प्राप्त झाली. मला तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करायची, बाबांनो, सर्व लोकांना सोबत घेऊन जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे पुढच्या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुम्ही जा. प्रत्येकाच्या गावागावापर्यंत पोहोचा. तालुका, गाव, छोटे मोठे समाजाच्या बैठका घ्या. लहान लहान समाज असतील त्यांना सोबत घ्या. मायक्रो ओबीसी असेल, 12 बलुतेदार असतील त्यांच्या बैठका वेगळ्या वेगळ्या घ्या आणि त्यांना समजावून सांगा 2 सप्टेंबरचा जे तुम्हाला उद्ध्वस्त करणारा जे आहे, इतर समाजाला नाही तर आम्हाला मागणी करावी लागेल. कोणती मागणी? नाही, जे आता जे आयोग नेमला गेला आपला नाही शिंदे समितीचा नाही, आता जे कुठला आयोग केंद्र सरकारने केला आहे ते राष्ट्रपतीकडे कडून आहे, रोहिणी आहे. त्या आयोगाची आम्हाला भविष्यात मागणी करावी लागेल. जे राष्ट्रपतीकडे कडून आहे म्हणजे होऊन जाऊ द्या. तुमचा हिस्सा तुम्ही घ्या, आमचा हिस्सा आम्ही घेऊ शकतो. 50% वर आरक्षणाची मर्यादा वाढवा, नाहीतर हा प्रचंड आपली हालत होणार आहे. म्हणून तुम्ही या अस्तित्वाच्या लढाईमध्ये गावागावात जाऊन ही मूवमेंट आपण विदर्भात ताकदीने उभी करू शकतो. ही ताकद मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरवली तर सरकारची दावेदार असतील. कारण सत्ताधाऱ्यांना हा गड आहे असं त्यांना वाटतं, तर त्या गडाला धक्के देण्याचं काम जर करणार नाही तर ते वटणीवर येणार नाही. त्यामुळं आम्ही त्यांचा विरोध करत नाही, त्यांच्या धोरणाचा विरोध करतो, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करतो. जर आपण या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर आलो नाही, त्यांना वाटेल की यांची मूकसंमती आहे, ओबीसी काही करू शकत 374 जातीमध्ये विखुरलेला ओबीसी हा एक करू शकत नाही. त्यामुळे यांना किती मारा, किती छळा, किती अधिकार काढून घ्या, यांना कशाही पद्धतीने वर्गवलं तरी काहीच करू शकणार नाही, अशी हिंमत त्यांची वाढली. आणि म्हणून तुम्हा सर्वांना आज जो विनंती आहे की ही लढाई मी कोणाचं आम्हाला पुढे भाषण देऊन नेता होण्यासाठी नाहीये. आम्ही तर मंचावर आम्ही जाणारच नाही आहोत. आम्ही जो उत्कृष्ट भाषण करेल अशा सामाजिक संकटाच्या लोकांचे तिथे भाषण व्हावे. भाषण करून नेता म्हणून नाही, हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून मंचावर मी नाही जाणार आहे. मी फक्त ही लढाई यासाठी लढतो आहे, माझ्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे आणि ते मंचावर भाषण करायचे. आम्ही तरुण पोरांना पोरींना उभं करून त्यांना सांगू की काय या जिहादचे परिणाम आहेत ते भाषण करतील. तुम्ही मात्र न चुकता जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून विचार करायचा असेल, त्या पिढीचा उद्धार करायचा असेल तर हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी आपण 10 ऑक्टोबरला पूर्ण ताकदीनिशी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपली ताकद दाखवा अशी अपेक्षा आणि विनंती करतो आणि माझे शब्द देतो. धन्यवाद. जय ओबीसी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.